विधानसभा निवडणुकीपासून आणि त्याच्या अगोदरपासून देखील दादर माहीम विधानसभा मतदारसंघ जो आहे तो वारंवार चर्चेत होता आणि पुन्हा एकदा तो चर्चेत आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे काल महेश सावंत जे आहे ते एका कार्यक्रमाला त्या ठिकाणी गेले होते आणि त्याच ठिकाणी नंतर समाधान सरवणकर गेले आणि त्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून काही बाचाबाची आणि काही आरोप प्रत्यारोप झाल्याचं आपल्याला व्हिडिओमधून दिसतंय। आपल्यासोबत महेश सावंत आहेत, नक्की काय प्रकार होता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काल 2 व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, तुमचा देखील व्हिडिओ आला, समाधान सरवणकर यांचा देखील व्हिडिओ आला। नक्की काय झालं होतं, काय सांगाल? महासाहेबांचा कार्यक्रम होता। दरवर्षीप्रमाणे आम्ही शिवाजी पार्कचा आटपून आम्ही फुल मार्केटमध्ये जातो। त्यावेळी तिकडचे सदस्य म्हणाले की इकडचे जे मार्केटचे अधिकारी आहे राठोड हे नेहमी पक्षपात करतात। शिवसेनेचा बॅनर त्यांनी उतरवला, मनसेचा बॅनर तसाच ठेवला। तर मी राठोडला म्हटलं की बाबा तुम्ही पक्षपात करू नका, ॲक्शन घ्यायची असेल तर सगळ्यांवरती घ्या आणि त्याप्रमाणे त्यांनी मनसेचा जो बॅनर होता तो लगेच काढला। त्यानंतर आम्ही त्यांना हे पण सांगितलं की बाबा जे नॉन पॉलिटिकल बॅनर आहेत त्यांच्यावरती तुम्ही कशाला ॲक्शन घेतात, ॲक्शन घ्यायची असेल तर पॉलिटिकल बॅनरवरती घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल। आणि त्याप्रमाणे त्यांनी तो बॅनर काढल्यानंतर आणि मी काय स्वतःहून गेलो नव्हतो तिथे, त्या कार्यक्रमाला गेलो, त्या कार्यक्रमाला लोकांनी उपस्थित केलं, मी सोडवलं। त्यानंतर जो बालिश जे वडिलांच्या जीवावरती आजपर्यंत राजकारणात आले, स्वतःचा काही अस्तित्व नाही, तो काहीतरी तिथे तणतणत होता की आमदार कोण आहे, हे आहे कोण। त्यांनी स्वतःच्या घरी जाऊन स्वतःच्या वडिलांना विचारावा की आजपर्यंत त्याच्या वडिलांनी स्वतःचा विभाग सोडून कुठे कुठे काम केलं आहे, कुठे कुठे RTI टाकला आहे, कुठून कुठून पैसे गोळा केले आहेत, काय केलं आहे, हप्ते कोण गोळा करतो हे विभागातील सगळ्या जनतेंना माहिती आहे। कुठल्या बिल्डरची लाचारी करून एवढी प्रॉपर्टी बनवली हे सगळं लोकांना माहिती आहे। त्यामुळे ते प्रश्न हे काय बालिश भाऊ बडबडला तशा पद्धतीची गोष्ट काल झाली आहे की कोण आमदार, काय आमदार हा स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असतो। त्याप्रमाणे त्यांचे काही प्रश्न होते, पार्किंगची व्यवस्था त्यांना नव्हती किंवा ट्रॅफिकवाले त्यांना त्रास देतात फुल मार्केटवाल्यांना की ज्यावेळी जास्त गाड्या येतात, सण असतात त्या ट्रॅफिकवाल्यांशी बोललो मी। त्यानंतर मार्केटचे वळणजू ते कोणतरी अधिकारी आहे त्यांना म्हटलं की ती जागा बाजूची आहे, त्याचा स्टेटस घेत होतो। या पद्धतीचं कामं करण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो। मी कुठल्या प्रॉपर्टीमध्ये किंवा कुठल्या बिल्डरच्या हाजी करायला तिथे गेलो नव्हतो। हे त्या मुलाला काय समजत नाही, अर्धवट डोक्याचा तो मुलगा आहे। त्यामुळे फक्त स्वतःचा त्यांनी पहिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं, वडिलांचं नाव बाजूला काढून समाजात वावरावं, मग त्याला समजेल सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र काय आहे ते। तुम्ही असं देखील त्या व्हिडिओमध्ये म्हणताय की लोकांनी त्यांना या विधानसभेमध्ये घरी बसवलं म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे असं तुम्ही? नाही ना, कधी कधी असं वाटते ना, एक भरपूर वर्ष एखाद्याचा प्रस्थ असतो एका ठिकाणी, तो प्रस्थ कुठेतरी संपायला आल्यानंतर थोडा त्यांचं मानसिक संतुलन बिघडतो। आजपर्यंत त्यांनी लोकांना सतावलं आहे। राजकीय जो काही त्यांना वरदान मिळालं आणि राजकीय क्षेत्रात ते अग्रेसर होते त्या जोरावरती त्यांनी लोकांना फसवला, माझा स्पष्ट आरोप आहे। कितीतरी झोपडीधारक अजूनही त्यांना मनातल्या मनात शिवाशाप देत असतात। त्यांचा अक्षरशः घरदार उद्ध्वस्त केलं त्यांनी। अशा प्रकारचे आरोप लोक त्यांच्यावरती करत आहेत, हे त्यांना स्वतःला माहिती आहे, म्हणून तर लोकांनी त्यांना घरी बसवलं ना। ते असं देखील तुम्ही गेल्यानंतर ते पुन्हा त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना म्हणतायत की हप्ता घेणाऱ्या आमदारांचं तुम्ही ऐकणार आणि कारवाई करणार आहात का, असं ते पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत। हप्ता कोण घेतो आहे, इकडचे सगळ्या ऑफिसरांची तुम्ही जर खाजगी चौकशी केलात, अगदरच्या हे अधिकारी कंटाळलेले आणि मला नेहमी सांगायचे बाबा तुम्ही या लवकर, आम्हाला या आमदाराचा कंटाळा आला आहे। एवढा आमच्यावरती प्रेशर करून प्रेशर कुकर कसे घेतले या जाऊन अधिकाऱ्यांना विचारा। जे निवडणूक कामामध्ये प्रेशर वाटले, 20-25 प्रेशर वाटले का त्यांनी विकत घेतले नाही। जो काही फंड होता हे BMCचा फंड स्टेट गव्हर्नमेंट, त्या फंडातनं त्यांनी घेतलेलं आहे। फक्त त्यांनी जेल जो काय असतो त्यामध्ये हेराफेरी केली आणि त्याच्यातनं ते कुकर घेतले। म्हणजे हप्ते कोण घेतोय अधिकाऱ्यांना जाऊन विचारा। पण वारंवार वाद का दिसतोय, कारण की जेव्हा 2 गट झाले होते तेव्हा दादर माहीममध्ये त्या प्रभादेवीच्या त्या ठिकाणी वाद झाला होता। त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झाले होते। त्यानंतर निवडून आल्यानंतर देखील वाद का होतोय दोन्ही गटांमध्ये,
काय याचं कारण नक्की आहे? बघा मी तर वाद केला नाही. मी निवडून आल्यानंतर सुद्धा कोणाला दुखवटा होईल त्यासाठी मी स्वतः मिरवणूक काढली नाही. कोणाला वाईट वाटेल की जल्लोष केला तर मी त्या पद्धतीचा वागलो ना. निवडून आल्यावरती सुद्धा मी कोणावरती टीका केली नाही. हीच टीका जो बालिश त्याचा मुलगा आमदारांचा मुलगा बालिश आहे त्यांनी केले. त्याला अजून राजकारणातला रस समजत नाही म्हणून त्यांची हालत आहे. आणि माझं तर स्पष्ट मत आहे सरवणकरांना संपवण्यामध्ये बाकी कोणाचा हात नसेल तर ह्या त्यांचे चिरंजीव आहेत त्यांनीच त्यांना संपवलं असं मला वाटतं. दादर माहीमकरांसाठी वारंवार तुम्ही प्रश्न उपस्थित करत राहणार, परंतु बाकीच्या विरोधकांसोबत लढण्याच्या ऐवजी जे तुमचे गुरु होते त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या मुलाच्याच विरोधात तुम्हाला लढावं लागलं. मी त्यांच्याकडे लक्ष पण देणार नाही. काल काय आला कार्यकर्ते म्हणाले की त्याला प्रत्युत्तर करायला पाहिजे म्हणून. नाही तर मी म्हटलं लहान वेड्यांच्या जत्रेमध्ये आपण कुठे जायचं. आता तुम्ही बघा शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी पार्क हे उद्यान गेले 3 टर्म ते आमदार होते, परंतु त्या धुळीचा साम्राज्य किंवा कुठे काय कमी करण्यामध्ये त्यांचा कधी लक्ष गेलं नाही. आज ते वरातीमागे घोडे म्हणजे आम्ही तो छत्रपती शिवाजी पार्क मैदान चांगला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना कुठेतरी आठवण झाली आणि प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना घेऊन त्यांनी तिथे राऊंड ठेवलं. म्हणजे किती बघा जलशी वृत्ती आहे. तुम्हाला जर लोकांनी तेव्हा निवडून दिलेला होता त्यावेळी तुम्ही जर हे कामं केली असती तर लोकांच्या मनात बसले असते. आज ते सगळे प्रयत्न आम्ही स्वतः करतो आहे. आजी आजोबा उद्यान असू दे, जिम असू दे किंवा संपूर्ण परिसर असू दे छत्रपती शिवाजी तो कसा सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही 1-2-4 महिन्यामध्ये करणार आहोत आणि ते धुळीचं साम्राज्य पहिला संपवणार आहोत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की काल जे 2 व्हिडिओ आले होते त्याच्यानंतर आमदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. जर त्यांनी त्यांचं पूर्णपणे काम केलं असतं तर ते ही वेळ आली नसती. आम्ही काम केलं म्हणून जनतेच्या मनात घर करून आम्ही आमदार झालो, अशी प्रतिक्रिया जी आहे ते महेश सावंत यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.